नमस्कार मित्रांनो, मी सुदीप तुमचं स्वागत करतो। तर आता आपण आले मुलाखत घ्यायला मैदानाची। आपण आलो तर डोंगरवाडी पट्ट्यावर। आता कालच तुम्ही मुलाखत बघितली 14 तारखेच्या मैदानाची। तर अनेकांना कन्फ्युजन झाले की 11चं मैदान 14ला घेतलंय, असं काही कन्फ्युजन दूर करण्यासाठी ही मुलाखत आहे। तर 11चं मैदान वेगळं आहे, 1,11,111 रुपयाचं, आणि 14 तारखेचं मैदान हे वेगळं आहे। तर आता आपण आलो 11 तारखेच्या मैदानाची मुलाखत घ्यायला। आपल्यासोबत समस्त पंच कमिटी आहे। तर आता हे मैदान कशानिमित्त पार पडणार आहे, तसेच कोणते कोणते गट असणार आहे, त्या गटांना कोणती कोणती बक्षीस आहेत, ही संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहे। आता आपण सुरुवात करूया। दादा, पहिला तुमची ओळख सांगा। नमस्कार, मी रंगराव सदाशिव संकपाळ, राहणार एरंडोली। मी डोंगरवाडीच्या मसोबा यात्रेनिमित्त मोहनराव वनखडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त मोहन केसरी हे भव्य बैलगाड्या शर्यतीचं मैदान इथं आयोजित केले आहे। तरी या मैदानामध्ये 11/6/2026 रोजी हे मैदान दुपारी 2 वाजता ह्या वेळेनुसार सुटणार आहे। तरी समस्त बैलगाडा शर्यती शौकीन व बैलगाडा मालक यांनी ह्या मैदानात ह्या बैलगाडा शर्यतीत भाग घेऊन या मोहन केसरी बैलगाडा शर्यतीसाठी मोठ्या प्रमाणात यावे व सहकार्य करावे, ही पहिला मी नम्र विनंती करतो। यामध्ये जनरलमध्ये जनरल गटाची बैल पळणार, परत ब गट, परत दुसरा चौसा व चौथ्या नंबरचं आदत, ह्या पद्धतीनं हे गट पळणार आहेत। तरी यामध्ये जनरल गटासाठी प्रथम क्रमांक आहे 1,11,111 व द्वितीय क्रमांकासाठी बक्षीस आहे 61,000 रुपये। जनरल गटमध्ये तृतीय क्रमांकाचे बक्षीस आहे 41,000। तसेच ब गटमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस आहे 41,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस आहे 31,000 आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस आहे 21,000। याप्रमाणे जनरल गट व ब गटाची माहिती मी तुम्हाला दिली आहे। तरी हे मैदान 11/6/2026 रोजी होणार आहे। पुढच्या गटाची माहिती आमचे सहकारी मित्र शिपूरचे संजू देसाई सरकार हे बोलतील। दुसरा चौसा गट प्रथम क्रमांक 15,000 रुपये, द्वितीय क्रमांक 10,000, तृतीय क्रमांक 7,000। ओपन आदत गट प्रथम क्रमांक 11,000, द्वितीय क्रमांक 7,000 आणि तृतीय क्रमांक 5,000। तरी मी रंगराव संकपाळ आपल्याला आवाहन करतोय बैलगाडा शर्यतीवाल्यासनी आणि बैलगाडा शौकीनासनी या मैदानात जास्तीत जास्त संख्येने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती। तरी सर्वांना सूचना की या मैदानामध्ये लाठीकाठी, बॅटरी किंवा गाडीला धक्का देणे किंवा बाकीच्या सगळ्या कुठल्याही गोष्टी या नियमावरती सगळ्यांनी पालन करावे। कारण सगळे नियोजन डोंगरवाडी मैदानच्या पैलवान यांच्याकडे दिलेलं आहे। तरी याच्यामध्ये कुठलेही बाकीचे अनुचित प्रकार घडू नये आणि मैदान हे करेक्टच होणार, तरी याचा सगळ्यांनी नोंद घ्यावी। मैदान हे शासकीय नियमानुसार, अटीनुसार, विना लाठीकाठी, बॅटरी याचा वापर न करता स्वच्छ पद्धतीने मैदान होणार आहे। तरी या मैदानाच्या अटी व शर्ती आमचे मित्र, सहकारी मित्र डोंगरवाडीचे पैलवान मोहन पैलवान हे बोलतील। सांगा। जे 11 तारखेला मैदान होणार आहे डोंगरवाडी पट्ट्यावर, त्या मैदानाला एक जनरलचा गट, ब गट, दुसरा चौसा आणि आदत गट, ही 4 गट होणार आहेत। आणि ह्या गटाला येणाऱ्या सर्व स्पर्धकांनी एक नियम ह्यांना सांगायचं, म्हणजे जो ड्रायव्हर असेल त्या ड्रायव्हरनं जर काय गाडीत आगाऊपणा केला तर त्या ड्रायव्हरला परत इथं बसू देणार नाही, असं सगळ्यांनी हे करायचं आहे, त्याची नोंद घ्यायची आहे। आणि दुसरी गोष्ट, जे मोटरसायकल कोण घेऊन बघायला येतात ते बघणार आहेत, त्यांनी सुद्धा साईडला मोटरसायकल लावून बघायचं। ती मोटरसायकल बैलगाडी संघ कुठली गेली तर ती बैलगाडी कोणाची आहे त्याला बी सोडणार नाही, म्हणजे ह्या पट्ट्यावर मैदानचं म्हणजे जेणेकरून चांगलं व्हावं ह्यासाठी हे नियम घालण्यात आलेले आहेत। मैदान हे शासनाच्या नियमानुसार होणार आहे आणि मैदान हे रास्त होणार आहे आणि गाडी नोंदणी चालू आहे। सगळ्यांनी ज्या म्हणजे जाहिरातीवर नंबर दिले त्यावर प्रत्येकाने आपापली गाडी नोंद करायची आहे, 10% प्रवेश फी भरून। तसेच दोन्ही बैलांचे 2 फोटो आणि ते सर्टिफिकेट, ऑलिम्पिक सर्टिफिकेट प्रत्येकाने आणून जमा करायचं आहे। आणि शासनाच्या नियमानुसार सगळं मैदान होणार आहे, त्यामुळे मैदान काटेकोरपणे डोंगरवाडी पट्ट्याला होणार आहे 11 तारखेला। ह्या सर्वांनी ह्याचा, बैल शौकीनाने ह्याचा उपस्थित राहून ह्याचा सगळ्यांनी आनंद घ्यावा। तर मित्रांनो, आता आपण कमिटीची संपूर्ण मुलाखत बघितली, ज्यामध्ये गट कोणते कोणते, नियम व अटी काय असणार आहेत, ही सगळी माहिती बघितलीच। तर आता कन्फ्युजन माणसांचं भरपूर झालंय की 11 तारखेला आणि 14 तारखेला सलग मैदान असल्यामुळं माणसांना काय वाटलं की 11चं मैदान 14ला आहे, तर 14चं मैदान वेगळं अनेकदा सांगतो जेणेकरून त्यांची शंका दूर व्हावी। 14चं 1,11,166 रुपयाचं मैदान वेगळं आहे, जनरल व ब गटाचं एक बैल,
आणि 11 तारखेचं जनरलचं मैदान हे पूर्ण म्हणजे जनरलचं मैदान आहे. दोन्ही बैल जनरलची असणार आहेत. ते मोहन केसरीचं, तर ते मैदान हे 1,11,111 रुपयाचं हे असं जनरलचं बक्षीस आहे. तर संपूर्ण तुम्ही बक्षिसांची माहिती बघितलीच, गटांची माहिती बघितलीच, त्याचप्रमाणे कमिटीची संपूर्ण म्हणजे नियोजन कसं काय लावलंय ती माहिती बघितलीच. तर यायला विसरू नका. बरोबर 11 तारखेला हे बरोबर मैदान दुपारी 2 वाजता चालू होणार आहे. धन्यवाद. काय मोहन केसरी या बैलगाडा शर्यतीसाठी प्रमुख उपस्थिती ही मान्यवरांची राहणार आहे. त्यामध्ये उदय सामंत साहेब, शंभूराज देसाई साहेब, आबिडकर साहेब, धैर्यशील माने साहेब, सुहास बाबर साहेब, योगेश जानकर साहेब, हिंद केसरी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रराव पाटील, विशालदादा पाटील खासदार, विश्वजित कदम साहेब, आमचे भागातले अजितराव घोरपडे साहेब, तसेच संजय काका पाटील साहेब, असे बऱ्याच जणांची मान्यवरांची उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व कमिटीचे सभापती आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत. तसेच पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, तसेच पंचायत समितीचे जे सदस्य आहेत हे सर्व मान्यवर लोक, मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या मोहन केसरी या बैलगाडा शर्यतीसाठी सर्वांनी उपस्थित राहून या बैलगाडा शर्यतीची भव्य प्रमाणात शोभा वाढवावी ही नम्र विनंती. धन्यवाद.